सांगायला पाहिजे होतं आणि त्यांनी तसं नाही सांगितलं. आणि मी जरी तिथे गेले असते तरी पण ते त्यांनी चिडचिड केली असती की बाबा एकतर आपली सिच्युएशन काय, आपल्यावर काय आलाय काळ, हा त्यांनी कधीच फेस केला नसता. त्यांनी उलट माझ्यावर चिडचिड केली असती किंवा काही झालं असतं. हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर मी कंप्लीट गेले 1-1.5 तास झाले इथेच बसलेली आहे, जे की 12 वाजेपासून बसलेली होती. आता 1:30 वाजून गेली आहे, तरी सुद्धा मला कामं करायला अजिबात उठायचं नाही. म्हणजे कामं तर झालेत बेसिक म्हणजे नाही का, चहा नाश्ता स्वयंपाक वगैरे जे छोटे मोठे काम आहेत ते करायचे आहेत. आणि ते मला अजिबात करण्याचा आज मूड नाही आहे किंवा कॅपॅसिटी सुद्धा नाही आहे. आज असंच बसावं असं वाटतंय, काय माहिती आज इतका आळस कुठून भरलाय. पण आता उठणार आहे मी. आणि मी उठायचं मेन कारण म्हणजे तर म्हणून मी व्लॉग स्टार्ट केलाय. 1 तासापासून मी फक्त अशीच बसलेली आहे ना. मी सकाळचं काही शूट घेतलंय ना, नाही का, चहा नाश्त्याचं मिनी व्लॉगसाठी तरी शूट घेतलंय, काहीच केलेलं नाहीये. फक्त अशीच बसून राहिलेली. म्हटलं आता आज व्लॉग स्टार्ट करूया, त्याच निमित्त मी उठेल सुद्धा आणि माझी पटपट कामं सुद्धा होतील कवर. आणि त्यानंतर माझं जे एक शेड्यूल आहे ते सुद्धा होईल. तर आज मला लव्ह स्टोरीचे पार्ट आहेत जे पुढचे ते सुद्धा शूट करायचे. त्यानंतर 1-2 शूट्स आहेत प्रमोशन्सचे, ते सुद्धा शूट करायचे. आणि म्हणजे आज थोडंसं असं आहे हलकं फुलकं बिझी शेड्यूल. त्यानंतर घरातलं काम आहे. आणि मी तुम्हाला आज मेन कारण सुद्धा सांगणार आहे, मी माझा बर्थडे का सेलिब्रेट केला नाही आणि त्याच्यानंतर बर्थडे का मेन सेलिब्रेट केला नाही हे सुद्धा सांगणार आहे. आणि अजून भरपूर अशा गोष्टी ज्या मला तुम्हाला हळूहळू शेअर करायच्या आहेत, त्या सुद्धा मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कोणी व्लॉग स्किप करू नका. आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. सो चला मग आता काय होतंय ना तसं तुम्हाला शेअरच करते. स्टे ट्यून. बघितलं किती आवाज येतोय? इतका आवाज येतोय ना इथं. थांबा, आता येईलच. मागे बांधकाम चालू आहे त्यामुळे. ह्याच आवाजामुळे ना मी व्लॉग 2 ते 3 वेळा शूट करायला ट्राय केलं, पण आहे ना बिलकुल पण शूट होत नाहीये. इतका आवाज येतोय ना, बॅकग्राऊंड व्हॉइस इतका जास्त आहे ना, खरंच खूप जास्त आहे. 1 मिनिट. आणि त्यामुळे ना मी 2दा शूट करायला घेतलेला व्लॉग परत मग बंद केला. म्हटलं नकोच. आणि आजच मी स्टार्ट केला होता. आज म्हटलं की चला यार, आज माझं घरात इतकं जास्त काम आहे, चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. पण काम झालं माझं. मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं, मी उठलेच नव्हते खूप वेळ, नाही का, खूप वेळ मी फोन बघत बसले होते. पण माझं काम झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे अर्ध काम झालं. आणि तरी हा आवाजच कमी होत नव्हता. मग म्हटलं काय फायदाच नाही आहे ना व्लॉग स्टार्ट करून, म्हणून मी बंद सुद्धा केला होता. पण म्हटलं की चला जाऊ दे, जसा होईल तसं आपण शेअर कराव्या, ज्याच्या छोटे छोटे क्लिप्स आहेत ते तशा आपण शेअर कराव्यात. मला ॲक्च्युली कपाटावरचं आवरायचं होतं. कपाटावरचं पूर्ण मी साफसफाई करून ठेवली, हे बघा. त्यानंतर किचनमधला माळा आहे, तो माळा सुद्धा आवरायचा होता, तो सुद्धा स्वच्छ आवरून घेतला. आता कपडे मशीनला लावते आणि कपाट आवरायचंय. आजचं मेन टार्गेट हेच आहे, कपाट आवरायचंय. आणि मला सर्दी झाली आहे ना, सर्दी माझ्या लिमिटच क्रॉस केली आहे. कारण की मी एक ॲक्च्युलीमध्ये म्हणजे परवा नाही 2-3 दिवसापूर्वी माझा बर्थडे होऊन गेला. तर त्या टायमिंगला सुद्धा मी खूप जास्त रडले होते. बर्थडे दिवशी जे काय झालं ना हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये ना एकदम सविस्तर सांगणार आहे. आणि त्यानंतर काय, आणि ते खूप रडले मी, आणि रडल्यामुळे मला खूप जास्त सर्दी झाली आहे. आणि आज आहे ना लिमिटच क्रॉस केली आहे सर्दीने. मला वाटते उद्या आम्हाला दवाखाना गाठावंच लागेल. शक्यतो तरी मी घरगुती उपाय करायचा खूप जास्त प्रयत्न करते, कारण की दवाखान्यात प्रत्येक वेळेस जाणं पॉसिबल होत नाही. आणि मला दवाखान्याची काय खूबी आहे काय माहिती. म्हणजे काही एकदम एवढासा प्रॉब्लेम जरी असेल ना तरी सुद्धा मला दवाखान्याची पायरी चढावीच लागते, असं झालंय. त्या शरीराला सवय लागली, दवाखान्यात गेल्याशिवाय बरंच होणार नाही. आणि मी 1-2 महिन्यापासून असं ट्राय करतेय की घरीच घरगुती उपाय करून बरं व्हायचं, अजिबात दवाखान्यात जायचं नाही. आता बघूयात काय काय होतंय. चला, आता आवाज सुद्धा तो थांबलाय. आता मग पहिले जेवण करून घेते, भात आणि भाजी खाणार आहे. आणि त्यानंतर मग कपाट आवरते, म्हणजे माझी झोप सुद्धा, म्हणजे झोप लागली आहे मला, पण झोपायचं नाही आहे. कारण की दुपारच्या झोपेने मला आहे ना
खूप जास्त त्रास होतो. मग संध्याकाळी झोप येत नाही आणि मग संध्याकाळी लेट झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जाग येत नाही असं होतं. त्यामुळे दुपारची झोप पूर्ण आता बंद करायची. तर मी ब्लॉग आहे ना हा इथे सेंड करणार होते, म्हणजे मगाशीच म्हटलं की उद्या शूट करावं, पण म्हटलं की मेन रिझन किंवा मेन कारण होतं जे मी तुम्हाला सांगायची विसरूनच गेले, तर म्हटलं ते सांगावं आणि मग नंतर मग जो काही जेवढा ब्लॉग होईल तेवढा मी पोस्ट करणार आहे. तर मेन कारण हे होतं की मला भरपूर अशा इन्स्टाला कमेंट होत्या की ताई काय झालं होतं, नक्की कोण होतं ICU मध्ये, किंवा सांग ना असं तसं. आणि ॲक्च्युअलमध्ये ना मी सांगू शकत नव्हते इन्स्टावरती. आणि कसं आहे ना, एक तर मी त्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा मी माझ्या माहेरच्यांशी मला ते बोलत नाही किंवा मी त्यांना बोलत नाहीये, तर मग त्यांचं नाव घेणं मला सुद्धा ते योग्य वाटत नव्हतं. त्याच कारणामुळे ना मी ना अजिबात सांगितलं नव्हतं की बाबा कोण होतं. फक्त मी एवढंच सांगितलं होतं की एक व्यक्ती आहे जी खरंच जवळची होती आणि ती ICU मध्ये. त्यामुळे ना मला खरंच आहे ना त्या दिवशी इतका मूड ऑफ झाला. 4च्या नंतर आहे ना मला कुठलीच गोष्ट किंवा कुठलंच काम करायची इच्छा नव्हती. मग मी फक्त रडत होते एक 10-15 मिनिटं तरी, नाही का. आपल्याला एक वाईट वाटतं बाबा की आपण एवढ्या दिवसापासून त्या व्यक्तीच्या सोबत होतो. एक तर मी तिथं 18-19 वर्ष मी म्हणजे त्या व्यक्तीला सतत डोळ्यासमोर पाहिलं आणि अचानक अशी गोष्ट काहीतरी कानावर येते तेव्हा वाईट वाटतं. तर म्हणजे मी त्यांचं सुद्धा इथं सुद्धा नाव नाही घेऊ शकत आहे. तर मला आहे ना एक फोन आला होता, नाही का. पहिले इंस्टाग्रामवर मेसेज आला, नंतर मग मी फोन केला होता त्या व्यक्तीला जी घरातलीच होती आमच्या. तर ती म्हटली की अशी तुझ्या घरातली व्यक्ती आहे ती ICU मध्ये ऍडमिट आहे, नाही का, तुला माहिती आहे का. तर म्हणजे मला एकदम शॉक बसला होता आणि मग मी त्याच्यावरती विचार केला की नाही, मला बर्थडे वगैरे काही सेलिब्रेट करायचं नाही. मी फक्त रडतच होते. आणि नाही का म्हणजे ह्यांचं पण होतं की आता जाऊ पण शकत नाही आपण, नाही का, काय करणार तरी. आणि मग मला पण वाटत होतं की म्हणजे माझं म्हणणं हेच होतं की माझ्या घरातल्यांकडे माझा नंबर आहे तर त्यांनी मला फोन करून सांगायला पाहिजे होतं. जी मला व्यक्तीने सांगितलं ना ती कुठली तरी बाहेरचीच व्यक्ती होती, म्हणजे आमच्या घरात नव्हती राहत, ती शेजारी राहत होती आमच्या. मग त्या व्यक्तीने कसं काय सांगितलं. आमच्या घरामध्ये मी एवढ्या मोठ्या कुटुंबामधून बिलॉंग करते ना की तिथं मला एकतर 1-2 6-7 भाऊ आहेत, मला बहिणी आहेत, म्हणजे 6-7 भावंडाचं आमचं कुटुंब होतं. परत चुलते वगैरे होते, परत घरातले सगळे रिलेटिव्ह चांगले होते. आणि म्हणजे त्या लोकांनी कुणीच नाही सांगितलं आणि जी बाहेरची व्यक्ती आहे त्यांनी सांगितलं. मग थोडंसं आपल्याला वाटतंच की बाबा आपण एवढी पण काही चूक नाही केलेली आहे. किंवा माझ्या लग्नाला आता 3 वर्ष होऊन 18 फेब्रुवारीला 4थं लागल, तरी पण ह्यांनी अजून म्हणजे याचा राग नाही गेला. किंवा रागाचं ठीक आहे, आपण राग परत बोलू किंवा रागाच्या बाबतीत परत पण डिस्कस होऊ शकतं. किंवा त्यांनी त्या टायमिंगला म्हणजे माझ्याबद्दल राग होता, ठीक आहे, पण अशा सिच्युएशनला तरी सांगायला हवं ना. असं काही एवढं पण नातं तुटल्यासारखं नव्हतं. आणि तुम्हाला सुद्धा मी सांगितलं होतं की मी इंटरकास्ट सुद्धा मॅरेज केलेलं नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की त्यांनी मला पाहिजे होतं, त्यांनी तसं नाही सांगितलं. आणि मी जरी तिथे गेले असते तरी पण त्यांनी चिडचिड केली असती की बाबा एकतर आपली सिच्युएशन काय, आपल्यावर काय आलाय काळ, हा त्यांनी कधीच फेस केला नसता. त्यांनी उलट माझ्यावर चिडचिड केली असती किंवा काही झालं असतं. मग त्यापेक्षा मी असं प्रेफर केलं की नकोच जायला, जाऊ दे म्हटलं. बघूयात, जर त्यांनी स्वतःहून सांगितलं की असं ह्या पिरियडमध्ये झालं होतं, जर तुला जमलंच तर जाऊन बघून ये, तर मी नक्कीच जाईल. आणि हे सुद्धा म्हटले होते की नक्कीच जाऊ आपण, जर त्यांनी सांगितलं तर. पण ह्यांचं एकच होतं की चल आपण जाऊयात, तू एवढी रडतीयस तर जाऊ. पण यांना एक माझं म्हणणं होतं की नाही, त्यांनी नाही सांगितलं तर त्यांना मला सांगावंच नाही का वाटलं, नाही का. माझं पण कोणीतरी जवळचीच आहे ना, जशी त्यांची जवळची होती ना ती व्यक्ती. मग एवढं असं नाही राहायला पाहिजे. सो जाऊ द्या, हेच कारण होतं मेन मी बर्थडे न सेलिब्रेट करायचं. आणि जेवढं काही व्लॉग होतं तेवढा मी तुमच्यासोबत शेअर केलाय. आणि मी मग अशीच म्हणजे शूट करणार होते. स्वयंपाक वगैरे झाला आमचं, जेवण वगैरे झाले, आता भांडे वगैरे घासायचे. आणि त्यानंतर म्हटलं चला आधी तुमच्याशी हे बोलून घ्यावं, नंतर माझे कामं काही होतच राहतील. सो चला मग जेवढा काही व्लॉग आहे तेवढा मी तुमच्यासोबत शेअर करते. व्लॉग कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जावं सबस्क्राईब करा. इथपर्यंत ब्लॉग बघत आला असेल तर नक्की मला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये रेड हॅट टाईप करा. त्यानंतर कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. सो ब्लॉग कसं वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा. चला मग टेक केअर फ्रेंड्स अँड बाय, गुड नाईट.